स्टार्ट युअर रेसिपी विथ दीक्षामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत चहा कशी बनवायची। आता आपण विचार कराल की चहा तर सर्वांच्याच घरी बनते, ह्यात काय नवं। पण आपण बघतो की प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या पद्धतीने चहा बनवली जाते। पण तुम्ही जर ह्या काही टिप्स फॉलो केल्या तर तुमचा चहा हा एकदम चविष्ट होईल। सर्वात पहिली टिप्स म्हणजे फ्रीजमधून दूध काढल्यानंतर थोडा वेळ आपल्याला बाहेर ठेवायचं आहे। एकदा हे दूध गरम करून आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा बाहेर काढल्यानंतर थोडा वेळ ठेवायचा आहे। मी 2 कप चहा बनवणार आहे। चहाच्या पातेल्यामध्ये मी 1.5 कप पाणी टाकले आहे। मी 2 कप चहा बनवणार आहे म्हणून मी 1.5 कप पाणी टाकले आहे आणि 1 कप दूध टाकणार आहे। पाणी हे हाय फ्लेमवर उकळू द्यायचं आहे। तर मसाल्यांमध्ये आपल्याला तुम्ही इथे इलायचीही घेऊ शकता। मी 1 ते 1.5 इंच अद्रक घेतलेली आहे। अद्रक ही ठेचून टाकायची आहे, किसून टाकायची नाही। किसून जर टाकली तर चहाला कडवटपणा येतो आणि जो फ्लेवर अद्रकचा उतरायला पाहिजे तो उतरत नाही। त्याच्यामुळे कधीही अद्रक टाकताना ही ठेचून टाकावी। आता यामध्ये मी 1 लवंग आणि 1 काळी मिरी कुटून घेतली आहे। लवंग आणि काळी मिरी ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे खूप छान काम करते। आपण कोरोनाच्या काळात खूप जणांनी अशी चहा करून पिलेली आहे, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती ही वाढते। याचा उपयोग उन्हाळ्यामध्ये करू नये कारण ते गरम असते। आता मी इथे 1 पान गवती चहाचे घेतले आहे। गवती चहा ही आरोग्यासाठी खूप चांगली असते। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण जे कुटलेले मसाले आहेत ते आता यामध्ये टाकायचे आहे आणि गॅसचा फ्लेम हा लो करायचा आहे, हाय फ्लेमवरती हे करायचं नाही। आणि कोणी लगेचच यामध्ये चहापत्ती आणि साखर टाकून देतं, तर असं करायचं नाही आहे। कारण चहापत्ती जर तुम्ही इथे टाकली तर चहा ही कडू होऊन जाते आणि चहा गोड होते। हे सर्व मसाले आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगले उकळून घ्यायचे आहेत। जर हे मसाले आपण चहाच्या शेवटी टाकले तर आपल्याला जशी चहा हवी तशी चहा मिळत नाही आणि जे मसाल्यांचा फ्लेवर पाण्यामध्ये उतरायला हवा तो उतरत नाही। त्यामुळे उकळत्या पाण्यामध्ये हे मसाले टाकायचे आहे, थंड पाण्यात टाकायचे नाहीत। तुम्ही बघू शकता मसाल्यांचा कलर हा पाण्यामध्ये उतरला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला चहापत्ती आणि साखर टाकायची आहे। आता मी 2 कप चहा टाकणार आहे, त्यामुळे मी 2 चमचे साखर घेणार आहे। कारण जास्त गोड चहा आवडत नाही। तुम्ही तुमच्या पद्धतीने जेवढी तुम्हाला हवी तेवढी साखर टाकू शकता। आता हे पाणी आपल्याला 2 ते 3 मिनिटं उकळू द्यायचं आहे, जास्त उकळवायचं नाही। पत्तीचा कडूपणा चहात उतरू शकतो आणि ती पत्ती उकळल्यामुळे शरीरालाही घातक ठरते। त्याच्यामुळे जास्त पत्ती उकळवायची नाही। दूध हे आपल्याला 1 ते 2 मिनिटच उकळून घ्यायचं आहे। दूध टाकल्यानंतर जास्त जर चहा उकळवली तर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो। चाळणीच्या साहाय्याने आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। बऱ्याच जणांची चहा अद्रक टाकली की फुटते, त्यासाठी आधी आपल्याला पाणी उकळून घ्यायचे आहे, मगच अद्रक टाकायचे आहे। जर तुम्ही दूध टाकल्याच्या नंतर अद्रक टाकली तर चहा फुटण्याचे खूप जास्त चान्सेस असतात। आणि जर इथे तुम्ही थंड दूध टाकलं तर दुधाचा जो तेलकटपणा असतो तो चहामध्ये उतरतो। म्हणून दूध कधीही फ्रीजमधून काढल्याच्या नंतर थोडा वेळ बाहेर ठेवावे, मगच चहामध्ये टाकायचं। चहा आता उकळून मस्त बनलेली आहे। आता याला आपण कपामध्ये घेऊया। चहा ही तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि एकदम मस्त ही कडक चहा आपली बनलेली आहे। तुम्ही कसा चहा बनवता हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन टिप्स आणि रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा। थँक्यू।